टोरेस प्रकरणी 3 आरोपींना आता 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सर्वेश सुर्वे या कंपनीमध्ये फक्त नामधारी संचालक होता असं सुद्धा समोर आलंय। वेलेंटिना कुमार 13 वर्षांपासून भारतात वास्तव्यास असल्याची माहिती आहे आणि टोरेस प्रकरणी अद्यापही 12 आरोपी फरार आहेत। सर्वेश सुर्वे कंपनीमध्ये फक्त नामधारी संचालक असल्याचं समोर येत आहे। वेलेंटिना 13 वर्षांपासून भारतामध्येच वास्तव्यास आहे असंही कळत आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल आपल्या सोबत आहेत। निखिल, आतापर्यंत अजूनपर्यंत जो शोध लागलाय 12 आरोपी अजूनही फरार आहेत। न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली होती 18 तारखेपर्यंत, परंतु आता अपडेटेड माहिती येते 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कसा होणार आहे आता पुढचा तपास पोलिसांकडून? नक्की आपण पाहिलं तर सध्या या प्रकरणामध्ये स्टार्टिंगला सुरुवातीला जो प्रकरण घडलं तेव्हा 6 तारखेला गुन्हा देखील नोंद झाला। त्यानंतर 3 आरोपी म्हणजे या ठिकाणी तानिया, त्यासोबतच वेलेंटिना कुमार आणि सर्वेश सुर्वे यांना अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर आता त्यांना 18 तारखेपर्यंत पुढची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणात पाहिलं तर युक्रेनियन नागरिकांनी भारतीय नागरिकांना हाताला पकडून हा मोठा जो फ्रॉड आहे तो केलेला आहे। या ठिकाणी नामधारी प्रमुख फक्त सगळ्यांना बनवण्यात आलेले आहे। त्यामध्ये सर्वेश सुर्वे असेल, याला 22,000 पगारावरती कामावर ठेवण्यात आलेलं होतं। नंतर 44,000 रुपये पगार देऊन त्याला संचालक देखील बनवलं। तसंच वेलेंटिना कुमार ही गेल्या 13 वर्षापासून मुंबईत राहायला आहे, वास्तव्यास आहे। तर तिला या ठिकाणी ट्रान्सलेटर म्हणून जॉब देण्यात आलेला होता आणि ती जॉब या ठिकाणी करत होती। तसेच आपण जर सकाळची बातमी पाहिली तर या ठिकाणी लक्ष्मी यादव हिला देखील अटक करण्यात आलेली आहे। परंतु हिची देखील सहीचा वापर हिला जे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले होते, जे टोरेससाठी जे मोठे मोठे शोरूम विकत घेण्यात भाडेतत्वावरती घेण्यात आलेले होते, तर याचं जे डॉक्युमेंट बनवण्यासाठी तिची सहीचा वापर करण्यात आलेला होता। नाही, बरोबर आहे। आणि ही 18 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, त्यांच्याकडून सुद्धा तपास होईल। तपासामध्ये काय हाती लागतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। निखिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।